काय झालं तात्या तुला काय गागू राहिला तू हाते पिल्लू काच पिल्लू नागाचं पिल्लू हा नागाचं पिल्लू एवढं काला गागू राहिलं तू काय झालं तुला नागाचं पिल्लू नागाचं पिल्लू कुठं आहे ते ते तिकडे वैदाई ए वैदाई थांब मला येऊ दे ना अरे हा पाय ना तात्या गागत आलाय नागाचं पिल्लू दिसलं वाटतं त्याला नागाचं खरं असलं का आता मला काय माहिती चाल बरं कुठं दिसलं घाबरलाय तो पण आता काय माहिती कुठं कुठे आहे तात्या कुठं आहे ए हाय बरं का खरंची हे बाई अहो, तो बघा दगडाखाली अटकून अरे पण मग ते तर घरात घुसून राहिली मला वाटतं वैदी ह ए ती तू माग सरक तिला घेऊन माग सरक तो काळा काळा दिसला का ए तात्या तू कुठं चालला आता रे मग तुला काय गरज होती इकडे पाहायची अरे तात्या मग उचकून दे ना कोणतरी काठी बिठी घे नको ए तात्या तो लाकड का ते अरे तो घरात घुसून राहिला तात्या दुसरं काहीतरी आणून त्याला उचकून दे ना तो दांड्या आणा ते दांड्या पाना अरे मला भ्या वाटत या तात्याला सांग तात्या तू अरे तू घरात घुसून राहिला या बाय अरे घरात घुसल्या काढता नाही येणार अर्धा घरात घुसेल तो हा आता का आता हो आता हा म्हणतो मला भीती त्यांच्या घरात आहे कोणते अंजा काकू ए गावात एक काम कर ना तात्या तुझं म्हणते तिथून लाकूड आण आणि त्याला फक्त साईडला काढून दे मारू नको त्याला दादा हे तात्या काय देणार नाही याला बरं चालला होता तो तू गागाट केला त्याच्यामुळे तो तिथं घुसून राहिला नाही तर निघून गेला असता काय झालं बाय ती म्हणजे तात्या इंचून काढ तू काढ त्याला होय ना तात्या मी काढू का नाही तर कुठे काठी कुठे बरं काठी तर आणून दे ना तुला काठी जाय ना पळत होय ना अरे हे काय ना शिरायच्या पुढे काठी पडेल पाय गावाला जाईल हा अंजा काकू घरी नाही गावाला अरे मग त्यांच्या घरात अरे तेव्हा त्यांच्या घरात घुसल तेव्हा तेव्हा होय त्यांच्या घरात घुसल तेव्हा ना दे इकडे इकडे ते माग सारखं मागवा ए हिला माग काढ बरं वय तात्या निघ तिकडं तो बी एवढा घाबरतो त्याला आपल्याला मारायला थोडी त्याला काढून द्यायचं आपल्याला तुम्ही साईडला सारखं बरं का वडू का मी त्याला ए माग सारखं काढू का ए